सर, महाराष्ट्रामध्ये हिंदी लादता येणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आणि या संदर्भात दादा भुसे आणि राज ठाकरेंची भेटही झाली, फक्त या भेटीमध्ये काही तोडगा निघाला. माझं मत जे आहे एक वेगळं असं आहे की असं ह्या हिंदी सिनेमामुळे, या बॉलिवूडमुळे घराघरामध्ये हिंदी पोचलेला आहे. महिलांना समजतंय, मुलांना समजतंय, हिंदी सिनेमा बघतातच रोज. इथे मराठीपेक्षा जास्त हिंदी सिनेमा बघतात मराठी माणसं, त्यामुळे हिंदी येते लोकांना. त्यामुळे लादण्याची काहीही गरज नाही. तर भावाळकर मॅडम सुद्धा म्हणाल्या, त्या आता साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष, आणि आणखी अनेक जण म्हणाले की खेळता खेळता मुलं शिकली पाहिजे, शिकता शिकता खेळ असं नाही होणार. आणि तुम्ही जर आपण जर त्यांना एकदम 3 भाषा जर टाकल्या पहिलीलाच, तर मोठं कठीण आहे, एवढं खरं आहे. आणि त्यासाठी हिंदीला विरोध नाहीच ना आपला, कोणाचा विरोध नाही. आणि मी स्वतः एका हिंदी प्रसारक संस्थेचा गेली 30-35 वर्ष अध्यक्ष आहे मी. आम्ही मराठी म्युनिसिपल शाळेत असताना रविवारच्या दिवशी ही मुंबई हिंदी सभा, त्यावेळची मुंबई हिंदी सभा फुकट शिकवायचे. देशभर अशा प्रकारच्या संस्था, दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा, मुंबई हिंदी सभा, महात्मा गांधी आणि त्यावेळचे जयप्रकाश वगैरे ह्या सगळ्या लोकांनी काढलेल्या सगळ्या संस्था होत्या. तर रविवारी फुकट शिकवायचे. तिथे जाऊन आम्ही हिंदी शिकलो. मराठी शाळेत आम्हाला नंतर मला वाटतं काय आठवत पण नाही हिंदी शिकवल्याचं. हिंदी शिकलो आम्ही तिकडे. माझं म्हणणं असं काय की हिंदी कमी जास्त प्रमाणामध्ये सगळ्यांना येतं आहे खेड्यापाड्यातून आज. म्हणून त्याचा जास्त आग्रह न धरता लोकांचा विरोध लक्षात घेऊन लहान मुलांवर एवढं बर्डन टाकणं सुद्धा योग्य नाही भाषेच्या संदर्भामध्ये. 4-5व्या नंतर मग ठीक आहे, असं सुद्धा माझं सुद्धा मत आहे. कुठे आपण इथल्या येवल्याच्या अंदरसूलच्या शाळेत एक 25-50 मुली होत्या. त्या जापनीज भाषेमध्ये स्वागत करत होत्या, भाषण करत होत्या, इंग्रजी बोलत होत्या. ठीक आहे ना, पण जरा थोडंसं पहिले नव्हत्या, त्या पुढच्या क्लासमध्ये होत्या. याचा सर्वसामान्य नागरिकांनी, शेतकऱ्यांना कितपत फायदा? असं आहे की फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार हे दोन्ही सरकार सोलर एनर्जीवर, नंतर या तुमच्या ज्या पवनचक्क्या या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे. खाजगी कंपन्या सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर याच्यावर खर्च करत आहेत. हजारो एकरावर जे आहे सोलर लावलं जात आहे. मी आता जे परदेशात गेलो होतो, नॉर्वे आणि इतर त्या स्वीडनमध्ये 70% फक्त सोलर आणि हे जे आहे विंड पॉवर म्हणजे पवनचक्क्या, 70% वीज फक्त ती होते आणि इतर 30% फक्त होते. तसं आपल्याकडे सुद्धा ही जेव्हा वीज वाढते आहे, आता ज्या पद्धतीनं आपलं काम सुरू आहे, ती वीज जेव्हा आपल्याला माहिती तेव्हा ती वीज जवळपास जो आहे आपला त्या सोलर पॅनल लावायचा खर्च आहे तेवढाच आहे, भांडवली खर्च. त्याच्यानंतरचा काही खर्च नाही. जसं आपल्याला सतत इतर कोळसा टाका, सतत खर्च करा, सतत कोळसा टाका, हे जे आहेत ह्या सगळ्या गोष्टी काही आपल्याकडे त्याची काही गरज आहे. त्याच्यामुळे खर्च कमी होतो. जवळजवळ फुकटच ती वीज आपल्याला परमेश्वर कृपेने येते, एक भांडवली खर्च सोडलाच. म्हणून ती वीज सगळी आल्यामुळं हळूहळू आपण जी वीज विकत घेतो किंवा जी वीज स्वतः सरकार तयार करतं कोळशाच्या माध्यमातून किंवा हायड्रो पॉवर वगैरे, त्याच्यावरचा खर्च जो आहे कमी होणार. खर्च जेव्हा सरकारचा कमी होणार, वीज विकत घ्यावी लागणार नाही. 7 रुपये 8 रुपयाने वीज विकत घ्यावी लागते. आणि मग ही सोलर पॉवर, विंड पॉवर जे आहेत ही मदतीला येते.
ती जशी वाढेल तसं जे आहे हे विजेचे जनतेवरचा हा जो बोजा जो आहे हा कमी कमी होईल. मग शेवटचा जो घटक आहे फक्त 100 युनिट वापरणारा त्याला अधिक फायदा मिळेल. मग त्याच्यावरचा फायदा मग त्याच्यावर हळूहळू आणि मग एक दिवस असा येईल काही कदाचित 5, 7, 8, 10 वर्षामध्ये की बऱ्याच प्रमाणावर जे आहे म्हणजे दिवसाची तर वीज मिळेल परंतु ती सगळ्यांना जे आहे जवळपास स्वस्त मिळेल. आज सुद्धा जे अडचण आहे आपल्या राज्यामध्ये नाशिकलाच आपले काही उद्योग जे आहे की ज्यांचं रॉ मटेरियलच फक्त वीज आहे. वीज हे त्यांचं रॉ मटेरियल. त्या विजेचे दर वाढल्यामुळे 2-4 वर्षापूर्वी त्यांनी जे आहे राज्य सोडून इतर ठिकाणी ते गेले. आता जे आहे ज्या पद्धतीनं आपण काम करतोय पाहिल्यानंतर पुन्हा एकदा जे आहे ही सगळी मंडळी राज्यामध्ये परत येतील आणि उद्योगधंद्याला सुद्धा चालना मिळेल कारण तिथे सुद्धा वीज स्वस्त मिळेल. बलराव लोणीकर यांनी एका भाषणात बोलताना म्हणजे त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी शेतकऱ्यांना असं वक्तव्य केलंय की तुमच्या पायातले बूट, चप्पल, बहिणींच्या साड्या ह्या सगळ्या आमच्या पैशातनं आल्या. त्यामुळे बरीच टीका होती आणि फडणवीस साहेबांनी त्यांना फटका म्हणजे काय फडणवीसांनी त्यांना दापलंय म्हणजे समज दिली ती बरोबर आहे. समज दिली ती बरोबर आहे. बलराव लोणीकर यांनी एका भाषणात बोलताना म्हणजे त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी शेतकऱ्यांना असं वक्तव्य केलंय की तुमच्या पायातले बूट, चप्पल, बहिणींच्या साड्या ह्या सगळ्या आमच्या पैशातनं आल्या. त्यामुळे बरीच टीका होती आणि फडणवीस साहेबांनी त्यांना फटका म्हणजे काय फडणवीसांनी त्यांना दापलंय म्हणजे समज दिली ती बरोबर आहे. समज दिली ती बरोबर आहे. असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सतत चालू राहणाऱ्या प्रक्रिया आहेत. ज्यादा खर्च झाला, कमी खर्च झाला, कुणाच्या तिथे काय आहे. फायनान्स डिपार्टमेंट जे आहे अर्थ खातं हे याचा अभ्यास सतत करत असतं आणि त्यातून मग आपला पुढे आणखीन किती खर्च आहे याचा सुद्धा अभ्यास त्यांचा होत असतो. मग त्यातून आपलं पुढे आणखीन किती आपल्याला उत्पन्न राज्याला होणार आहे या सगळ्यांचा अभ्यास चालूच असतो ना त्यांचा. त्याच्यामध्ये मला काही नवीन त्यात काय वाटतं सगळ्या डिपार्टमेंटच्या बाबतीत ते करत असतात. त्यांनी अनेक नेत्यांवर आरोप केले, तुमच्यावरही केले होते. आता मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केले, मात्र ईडीने त्यांनाही क्लीन चिट दिली. आता सोमय्या पुन्हा तोड कशी पडली असं वाटतं? मला काय त्याच्याशी बोलायचं त्याबद्दल काही बोलायचं नाही. आमच्यावर सुद्धा आरोप केले 25,000 कोटी, 50,000 कोटी, नंतर 800 कोटी, नंतर 5 कोटी, नंतर म्हणतात काहीच नाही जा घरी, केसच चालले नाही. आमच्या तर आता मी परवाच्या वर्तमानपत्र वाचलं. आमचा जो पूर्वीचा एक चार्टर्ड अकाउंटंट होता त्याच्यावर सुद्धा ती केस होती. त्यांना सुद्धा माझं केस न चालवता सोडून देण्यात आलं. परंतु कोर्टात जाय वगैरे सगळं काय होत असतं, त्रास होत असतो आणि विशेषतः घरच्या लोकांना फार त्रास असतो. हे आपण त्याला थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. आता मुहूर्त ठरलेला आहे. विधानसभेत हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर वातावरण तापणार असं वाटतंय. 30 ते 18 जुलैपर्यंत हे अधिवेशन होणार. विधानसभेत हा मुद्दा येईल. हे बघ आता हिंदी खूप बोलून झालं आणि मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल सांगितलेलं आहे आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन मग अंतिम निर्णय घेऊ. त्यामुळे मला असं वाटतं की आणखी याच्या पुढे काही तिथे होईल अशी अपेक्षा नाही. अधिवेशनामध्ये खूप प्रश्न आहेत ना. शेतकऱ्याचे प्रश्न आहेत. पाऊस प्रचंड पडला, अवकाळी पाऊस पडला, कांदे आमचे वाहून गेले, कोणाची शेतं वाहून गेले, कोणी जे पहिल्या पावसानंतर जे आहे पेरणी केली ती पेरणी जी आहे ती सत्यानाश झाला, ती सडून गेली. अजून त्या वावरांमध्ये जे पाय टाकता येत नाही. अनेक प्रश्न ते आहेत. शिक्षणाचे काही दुसरे प्रश्न आहेत, रस्त्याचे, PWTचे अनेक प्रश्न. या प्रश्नांना तोटा नाही. शेकडोने हजारो प्रश्न उपस्थित होणार आणि काही प्रश्नावर त्याच्यावर चर्चा सुद्धा होते. तर मला असं वाटतं की हा जो प्रश्न जो तुम्ही म्हणताय की हिंदीच्या प्रश्नावर त्यावर त्यांनी सांगितलेलंच आहे की आम्ही सगळ्यांशी चर्चा करू. त्याप्रमाणे दादा भुसे सुद्धा तुम्ही म्हणाल की जाऊन भेटतात एक प्रत्येकाला त्याचं मत जाणून घेत आहेत. मागे नाराज असल्याचं बोलून दाखवलं होतं आणि त्यांनी एक आता काल स्टेटस ठेवलं. त्या स्टेटसवर संजय राऊत उसळून म्हणाले की सुनील मंत्री झाला नाही मग आम्ही काय रडत बसलो. मला असं वाटतं त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु
हा जो आहे जे भास्कर जाधव आहे ना, मी अनेक वर्ष ओळखतो शिवसेना असल्यापासून. आणि त्यावेळेला मला वाटतं इथेच सांगितलं होतं सगळ्यांच्या समोर, आज सुद्धा आम्ही बोललो त्यांना की ठीक आहे, अनेक वेळा जे आपल्या मनात असतं तेवढं तेच होतं असं नाही. पण ते काय फक्त राजकारणाचं नाही, सगळ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत असंच होतं, अनेक उद्योगपतींच्या बाबतीत असं होतं. काय एक इंग्रजीत मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस, आपण ठरवतो एक होतं एक, ते चालतं आहे तसं. त्याच्यामुळे काही नाराज व्हायचं कारण नाही. काय जीवन है संग्राम बंदे ले हिम्मत से का, आम्ही त्यांना सांगितलं लढत राहायला पाहिजे. घरी बसू, तुम्ही घरी बसणंही शक्य नाही, तुम्हाला घरी कोणी बसून देणार नाही. आता कोर्टात काय झालं आहे आणि कोर्टाने काय सांगितलं त्याच्यावर मी काय आता कमेंट करू शकतो. साहेब, याचा सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना कितपत फायदा? असं आहे की फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार हे दोन्ही सरकारं सोलर एनर्जीवर, नंतर या तुमच्या ज्या पवनचक्क्या या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे. खाजगी कंपन्यासुद्धा फार मोठ्या प्रमाणावर याच्यावर खर्च करत आहेत. हजारो एकरावर जे आहे सोलर लावलं जात आहे. मी आता जे परदेशात गेलो होतो, नॉर्वे आणि इतर त्या स्वीडनमध्ये 70% फक्त सोलर आणि हे जे आहे विंड पॉवर म्हणजे पवनचक्क्या, 70% वीज फक्त ती होती आणि इतर 30% फक्त होती. तसं आपल्याकडे सुद्धा ही जेव्हा वीज वाढते आहे, आता ज्या पद्धतीनं आपलं काम सुरू आहे, ती वीज जेव्हा आपल्याला माहिती तेव्हा ती वीज जवळपास जो आहे आपला त्या सोलर पॅनल लावायचा खर्च आहे तेवढाच आहे, भांडवली खर्च. त्याच्यानंतरचा काही खर्च नाही. जसं आपल्याला सतत इतर कोळसा टाका, सतत खर्च करा, सतत कोळसा टाका, हे जे आहे ह्या सगळ्या गोष्टी काही आपल्याकडे त्याची काही गरज आहे. त्याच्यामुळे खर्च कमी होतो. जवळजवळ फुकटच ती वीज आपल्याला परमेश्वर कृपेने येते, एक भांडवली खर्च सोडलाच. म्हणून ती वीज सगळी आल्यामुळं हळूहळू आपण जी वीज विकत घेतो किंवा जी वीज स्वतः सरकार तयार करतं कोळशाच्या माध्यमातून किंवा हायड्रो पॉवर वगैरे, त्याच्यावरचा खर्च जो आहे कमी होणार. खर्च जेव्हा सरकारचा कमी होणार, वीज विकत घ्यावी लागणार नाही. 7 रुपये 8 रुपयाने वीज विकत घ्यावी लागते. आणि मग ही सोलर पॉवर, विंड पॉवर जे आहे ही मदतीला येते. ती जशी वाढेल तसं जे आहे हे विजेचे जनतेवरचा हा जो बोजा जो आहे हा कमी होईल. मग शेवटचा जो घटक आहे फक्त 100 युनिट वापरणारा त्याला अधिक फायदा मिळेल. मग त्याच्यावरचा फायदा मग त्याच्यावर हळूहळू, आणि मग एक दिवस असा येईल काही कदाचित 5, 7, 8, 10 वर्षामध्ये की बऱ्याच प्रमाणावर जे आहे म्हणजे दिवसाची तर वीज मिळेल, परंतु ती सगळ्यांना जे आहे जवळपास स्वस्त मिळेल. आज सुद्धा जे अडचण आहे आपल्या राज्यामध्ये, नाशिकलाच आपले काही उद्योग जे आहे की ज्यांचं रॉ मटेरियलच फक्त वीज आहे, वीज हे त्यांचं रॉ मटेरियल, त्या विजेचे दर वाढल्यामुळे 2-4 वर्षापूर्वी त्यांनी जे आहे राज्य सोडून इतर ठिकाणी ते गेले. आता जे आहे ज्या पद्धतीनं आपण काम करतोय पाहिल्यानंतर पुन्हा एकदा जे आहे ही सगळी मंडळी राज्यामध्ये परत येतील आणि उद्योगधंद्याला सुद्धा चालना मिळेल, कारण तिथे सुद्धा वीज स्वस्त मिळेल. आंदोलन करतात, आनंदाची गोष्ट आहे. आमची लोकशाही आहे, त्यांनी आंदोलन करायला पाहिजे, पण त्यांनी जे काही सांगायचं ते सरकारच्या कानावर टाकलेलं आहे. त्याप्रमाणे सरकारनं सांगितलं आम्ही सगळ्यांना विचारात घेऊन काम करू. आणि आंदोलन जे आहे काही इतर संस्थासुद्धा आहेत किंवा शिक्षण तज्ज्ञ आहेत, ते सुद्धा आज आपण वर्तमानपत्रातून पाहिलं, अनेक वर्तमानपत्रामध्ये तर त्याच्यावर लोकांनी लेख लिहिलेले आहेत. आणि तज्ज्ञ जे आहेत त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आपण त्या लहान मुलांवर हा 3 भाषेचा बोजा पहिलीमध्ये टाकू नये, असं स्पष्ट शिक्षण तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे. आणि त्याचाच विचार जे आहे मुख्यमंत्र्यांनी करून सांगितलं, ठीक आहे आम्ही विचार करू आणि इतर राज्यात काय ते पण आपल्याला पाहावं लागेल, त्याप्रमाणे करू. थँक्यू. आता कोर्टात काय झालं आहे आणि कोर्टाने काय सांगितलं त्याच्यावर मी काय आता कमेंट करू शकतो. मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ, विश्वासाची सर्वात जुनी परंपरा,
येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन, 916 हॉलमार्क अलंकार, नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिल. ठिकाण विठ्ठल मंदिर रोड, पाटील वाड्याजवळ, येवला.